तिसरा राऊंड आगरे बंधू आणि अरे गुड कडक शॉट मारलाय तो म्हणजे गणेश आगरे यांच्या पहिल्या बॉलचा. साई आगरे यांच्या पहिल्याच बॉलवरती उत्कृष्ट असा शॉट मारलाय तो म्हणजे गणेश आगरे यांनी. दोन विजय मिळवून तिसऱ्या विजयासाठी आगरे बंधू कशा पद्धतीने आता खेळतात बघूया. आणि अमित आगरे यांच्या बॅट मधून काहीसा षटकार आणि चौकारांची आतषबाजी बघायला मिळत नाही आहे. सुंदर प्रकारे बॉलिंग करतायत ते साई आगरे. पहिल्या चेंडूवरती गणेश आगरे यांनी सुंदर असा फटका मारून आपल्या संघाची धावसंख्या चालू केलेली आहे. आता बघूया अमित आगरे कशा पद्धतीने बॅटिंग करतात ते. डायरेक्ट बॉल दिलेला आहे आणि कार्पेटच्या साहाय्याने जमिनीला चरपटत चुरचुरत जाताना बॉल आणि उत्कृष्ट प्रकारची अशी फिल्डिंग आणि गणेश आगरे धावत आहे. तर रनआउटचा चान्स होईल काय, पण फिल्डिंगच्या असा छोटी मुलं पण आपली मैदानात खेळत आहेत. कशा पद्धतीने फिल्डिंग करतात त्यांच्याकडून आपण फिल्डिंग करून घ्यायची आहे. 3 बॉल 3 रन मारलेला आहे आणि एज लागलेली आहे आणि सुंदर असा झेल पकडलाय तो म्हणजे सचिन आगरे. ची जागा घेण्यासाठी आले आहे तो म्हणजे सुशील. डायरेक्ट बॉल होता पण काहीच बॅटला लागलेला नाही आहे. अपील केलेला आहे पण बॅटला काहीसा बॉल लागलेला नाही, संपर्क झालेला नाही. जोरदार फटका मारण्याच्या नादात बॉल डॉट होत आहेत. 3 ओव्हरची मॅच आहे. किती 3 ओव्हरमध्ये किती धावसंख्या उभी करतात ते बघूया. आणि हा टाकलेला आहे व्हाईट आणि मारलेला शॉट जोरात शॉट मारायच्या नादात बॅटची एज लागलेली आहे आणि आलाय तो 1 रन. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालाय तो 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर RK11चा स्कोर झालेला आहे 5 रन. सुंदर असं षटक हाताळलेलं आहे ते म्हणजे साई आगरे यांनी. आता त्यांच्या नंतर ओव्हर टाकण्यासाठी येत आहे ते अभि आगरे. बघूया आता या षटकामध्ये सुशील आगरे आपल्या बॅटीतून किती असा स्कोरचा डोंगर उभा करतायत आगरे बंधू या टीमच्या समोर. आणि मारला शॉट, जोरात शॉट मारायचा प्रयत्न, त्या नादात बॉल गेलेला आहे ऑफ साईडला. आता ठेव पण 1 रन वरती थांबलेले आहेत ते गणेश आगरे. आता बघूया आपल्या बॅटमधून षटकार चौकारांच्या आतषबाजीने आपल्या संघाची धावसंख्या कुठपर्यंत घेऊन जातात ते. अगोदरच्या सामन्यात मस्त उंच लांब असे शॉट मारले होते ते म्हणजे गणेश आगरे यांनी. मारलेला आहे आडवा पट्ट्याने आणि मारलेला आहे, बॉल गेलाय तो लागला टोकाला आणि गेला भोकाला. अशा तऱ्हेने 2 रन काढलेले आहेत. फील्ड होईपर्यंत 2 रन मस्तपैकी जसे धावून कर 2 रन पूर्ण केले आहेत. मारलेला शॉट जोरदार गगनचुंबी मारला होता पण बॉल गेलाय सीमारेषेच्या दिशेला. संचित आगरे त्यांनी बॉल फील्ड केलेला आहे आणि तोपर्यंत धावून कर 2 रन पूर्ण झालेले आहेत ते. गणेश आगरे मोठमोठे फटके मारण्याच्या उद्देशाने शॉट मारत आहेत पण बॉल काही सीमारेषेच्या बाहेर जात नाही आहे. त्यांचा प्रयत्न हा असा जोरदार चालू आहे की मला एक तरी 6 मारायचा आहे, कारण सकाळपासून जेवढ्या मॅच झाल्या एक सुद्धा 6 गेलेला नाही आहे. बघूया या 2026च्या पर्वातील पहिला सिक्सर कोणत्या बॅटमधून निघतोय तो. आणि हा बॉल ऑफ साईडच्या दिशेने कटवण्याच्या नादात डॉट झालेला आहे. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येत आहे तो अभि आगरे. सामना करतील गणेश आगरे. बघूया आपल्या शॉट बॅटमधून किती लांब असा षटकार मारतायत ते. प्रयत्न तर त्यांचा चालू आहे पण बॉल काही त्यांना साथ देत नाहीये. हा आणि गुड लेनचा बॉल टाकला होता, कानाला वारा हुन करत असा निघून गेलाय किपरच्या दस्तान्यामध्ये तो किपर साई आगरे यांच्याकडे. आता तिसरी ओव्हर संघाकडून तिसरी ओव्हर कोण घेऊन येतात आणि शेवटची ओव्हर घेऊन कोण येतात ते बघूया. शेवटच्या षटक घेऊन आले ते नितीन आगरे. बघूया कशा पद्धतीने बॉल टाकतात. हा आणि शॉट मारलेला आहे गगनचुंबी सुशील आगरे यांच्याकडून, जातोय
सीमारेषेच्या दिशेने जातोय. 2 रन तोपर्यंत धावून झालेले आहेत. तिसऱ्या रन साठी पण गणेश आगरे धावत आहे. तोपर्यंत सुशील आगरे काय पोहोचलेले नाहीत. पण बघूया रनआउटचा विकेट आहे, घेतात काय, पण थ्रो मारला आणि नॉट आउट. आणि अशा पद्धतीने 3 रन झाले. सुशील आगरे जरा धावण्यात कमी पडत आहेत. मला वाटतं बुटाचा सोल त्यांचा उकाटलेला असावा. लांब लांब शॉट मारण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याच पद्धतीने त्यांना धावा पण लागणार आहेत. कारण षटकार आणि चौकार जात नसतील तेव्हा आपल्याला धावांचा डोंगर हा धावून धावून उभा करायचा असतो. गणेश आगरे आणि उत्तुंग शॉट मारलेला आहे. बघूया काय करतात. रणजित आगरे त्याच्या खाली आणि बॉल सोडलेला आहे. दुसऱ्या रनसाठी धावलेले आहेत. हातातला कॅच त्यांनी धरणीला दान केलेला आहे. आणि अशा तऱ्हेने 2 रन काढलेले आहेत धावून तोपर्यंत. जोरदार फटके मारण्यात माहीर असणारे आणि नितीन आगरे जरा हातावरती कंट्रोल ठेवायचा आहे जरा आपल्या. आपल्याकडे बॉलर असताना जर तुम्ही फेकी बॉलर काढला तर ऑब्जेक्शन घेतला जाईल. आणि अशा तऱ्हेने व्हाईट. प्रयत्न करायला काय बॉलरला हरकत नाही आहे. तुम्हाला चान्स दिलाय म्हणजे आपण दगड फेकतो असा बॉल टाकायचा नाही. उत्कृष्ट प्रकारची जर आपल्याला बॉलिंग करायची असेल तर नियमानुसार हात फिरला पाहिजे. आणि नितीन आगरे धावतायत पुन्हा एकदा. गणेश आगरे बघूया किती लांब लांब शॉट मारतात. आणि हा मारलेला आहे पर्याच्या दिशेने, पण जातोय तो 2 रनासाठी. 2 रन. नितेश आगरे पुन्हा एकदा जोरदार तयारीने गेले आहेत. फटका मारलेला आहे, आडवा पट्टा मारलेला आहे, त्याच्या मागे आहे अभि आगरे, पण 2 रनसाठी नक्की तब्दील करेल. आणि बॉल सुटलेला आहे, मिस फिल्डिंग झालेली आहे. आणि धावतायत ते म्हणजे सुशील आगरे आणि गणेश आगरे. गणेश आगरे प्रयत्न करतायत षटकार चौकार मारण्याच्या हिशोबाने, पण बॉल काय मैदानाच्या बाहेर अजून जात नाही. धावून धावून धूर निघाला, पण काय षटकार आणि चौकार नाही गेला. किती बॉल झाले रे? 4 बॉल. आणि जोरदार फटका मारलेला आहे. हा सीमारेषेच्या दिशेने जाताना बघूया संतोष आगरे होते तिकडे, पण त्यांना काही बॉल थांबवता आले नाही. आणि गणेश आगरे यांच्या बॅट मधून आलाय तो चौकार. आणि शेवटचा बॉल, तिसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल गेला नितेश आगरे. गणेश आगरे बघूया कशा पद्धतीने टोलवतात हा बॉल. आणि हा सुद्धा बॉल मारलेला आणि गेलेला आहे वनडीला. 1 रन. आरकेविले 3 ओव्हरमध्ये 26 रन मारलेत. आणि आगरे बंधू यांना जिंकण्यासाठी 27 रनांचा पाठलाग करायचा आहे. बघूया कशा पद्धतीने आता आगरे बंधू आपला या यशाच्या शिखरावरती जाण्यासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करतात. आर के बंधू यांनी उत्कृष्ट अशा प्रकारे बॅटिंग ती केली आहे. म्हणजे सुशील आगरे आणि गणेश आगरे यांच्या बॅटीतून चांगला असा रनांचा डोंगर उभा करून दिला आहे. पण आता कसं थांबवायचं ते वादळ, ते वादळ म्हणजे आगरे बंधू टीम मधला साई आगरे, उत्कृष्ट असा बॅट्समन, अष्टपैलू खेळाडू असणारा साई आगरे, याला कसं थांबवायचं, कसं रोखायचं, कसा त्याचा विकेट घ्यायचा, हा सर्वांचा विचार असेल. तर बघूया आता बॅटिंगला आल्याच्या नंतर कशा पद्धतीने साई आगरे बॅटिंग करतात. आता बॉलिंगसाठी कशा पद्धतीने पहिली ओव्हर टाकण्यासाठी कोण येते ते बघूया आपण. आगरे बंधू या टीम कडून फलंदाज येत आहे ते साई आगरे आणि अभि आगरे. बघूया 26-27 रनाचा पाठलाग करताना कशा पद्धतीने आपल्या संघासाठी धावांचा पाठलाग करतात ते. आर के बंधू यांच्याकडून पहिले षटक घेऊन येत आहे ते गणेश आगरे. समोरच्या बॅट्समनला कशा पद्धतीने चकवलं जातं हे त्यांच्या माध्यमातून आपणाला आता पाहायला मिळणार आहे. पंचांची भूमिका सांभाळताना मेन पंच म्हणून प्रणेश आगरे, लेगिटच्या भूमिकेत अनिल डांबरे उत्कृष्ट प्रकारे अशी पंचगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलाच बॉल उत्कृष्ट प्रकारे टाकला होता. साई आगरेला काही समजलं नाही, पण अमित आगरे यांच्याकडून मिस फिल्डिंग झाला आणि डिक्लेअर बॉक्समध्ये गेला आहे. तुम्हाला धावा रोखायच्या असतील तर पाठचे 1D 2D रन थांबवली पाहिजे, तर तुम्ही विजयाचा मार्ग करू शकता. विजयाकडे जायचं असेल तर तुम्हाला चांगल्या प्रकारची गोलंदाजी फिल्डिंग करणे गरजेचं आहे. आणि हा उत्तुंग शॉट मारलेला आहे, मला वाटतं जाईल तो सीमारेखेच्या बाहेर. पहिला सिक्सर. आणि अशा पद्धतीने पहिला सिक्सर आलाय तो म्हणजे साई आगरे यांच्या बॅटमधून. हा सुंदर बॉल टाकला होता, पण पाठी विकेट कीपर अमित आगरे यांना काय हातात बॉल भेटत नाही. 3 बॉलला 6 रन आलेले आहेत. 3 बॉल 7 षटकार गेला म्हणून नाही तर चांगल्या प्रकारची गोलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळतात ते म्हणजे गणेश आगरे. 7-8 पावलाचा रनअप, ऑफ स्पिन, लेग स्पिन, गुगली बॉल टाकून फसवण्याच्या
नादात आणि हा चेंडू चांगल्या तऱ्हेने टाकलेला आहे आणि बघूया आता अक्षय आगरे बॉलच्या मागे धावत आहेत आणि याच्यामध्ये 2 रन झालेले आहेत कंप्लीट. चांगला फटका मारण्याच्या नादात हे बॅटची एज घेऊन नो मॅच मध्ये पडलेला आहे बॉल. ऐकला ते अभि आणि 1 रन. व्हाईटचा बॉल जोरदार मारण्याच्या नादात 1 रन आलेला आहे. या ओव्हरच्या अखेरीस आगरे बंधू या टीमची धावसंख्या झाली आहे ती 11. आता 2 षटकामध्ये बघूया किती रन पाहिजे अजून जिंकायला. दुसरी ओव्हर टाकण्यासाठी आले आहे ते म्हणजे दिलीप आगरे, आर के संघाचे चालक मालक कप्तान दिलीप आगरे आलेत. बघूया आता आपल्या संघासाठी कशा पद्धतीची बॉलिंग करतात ते. जर तुम्हाला साईला थांबवायचं असेल तर डॉट बॉल विकेट घेणं गरजेचं आहे जर जिंकायचं असेल तर. नाही तर धुरंधर असा बॅट्समन साई आगरे अजूनही मैदानात उभा आहे. मारला होता कडक पण बॉल गेला बेधडक. सुंदर अशी फिल्डिंग करताना तुम्हाला दिसत आहेत ते म्हणजे सुजल डांबरे. मूर्ती लहान पण कीर्ती महान. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं आहे ते म्हणजे सुजल डांबरे यांनी. आता स्ट्राईकला आहे ते म्हणजे अभि आगरे. बॉलिंग मारवरती आहे ते दिलीप आगरे आणि हा टाकलेला आहे व्हाईट. ती लाईन आणि लेंथ बिघड झालेली आहे व्हाईट बॉल टाकून. हा आणि मिसफील्ड गणेश आगरे यांच्याकडून ढेंगाच्या मधून बॉल गेलेला आहे डिक्लेरेशन बॉक्समध्ये. सुंदर बॉल टाकला होता, सुंदर चेंडू टाकला होता पण काहीसा गणेश आगरे यांना किपिंगमध्ये समजला नाही. कान मंत्र दिलाय तो साईने अभि याला कशा पद्धतीने खेळला पाहिजे, काय केलं पाहिजे. जर आपल्याला विजयाकडे जायचं असेल तर मेहनत करणं गरजेचं आहे. आणि लेग साईडला कटावलेला आणि 1 रन. सुंदर असा बॉल टाकला होता आणि तो डॉट बॉल झालेला आहे अभि आगरे. लेग साईडला मारण्याच्या प्रयत्नात 1च रन मिळतोय तो म्हणजे अभि आगरे याला. दुसऱ्या ओव्हरचा शेवटचा बॉल टाकण्यासाठी बॉलिंग मारवरती 7-8 पावलांचा रन घेताना दिलीप. बघूया आपल्या संघासाठी आता हा शेवटचा बॉल डॉट काढतो काय. जर हा बॉल डॉट काढला तर शेवटच्या ओव्हरमध्ये 7 किंवा 8 रन राहिले तर विजयाचा पाठलाग करण्यासाठी त्यांना मदत होणार आहे. पण समोर बॅट्समन आहे तो म्हणजे साई, षटकारांचा बादशाह मानला जातो तो म्हणजे साई आगरे. आणि कॅच होण्याच्या मला वाटतं कॅच होईल हा आणि कॅच आउट झालेला आहे. नाही पण कॅच सोडलेला आहे तो सिक्सर वरती कॅच सोडला आहे. 6 बॉलला 7 रनची गरज असताना आता आले ते म्हणजे संदेश आगरे. 6 या 11चे जानीमानी गोलंदाज मानले जाणारे ते म्हणजे आमचे संदेश आगरे कशा पद्धतीने 7 धावांचा पाठलाग करण्यासाठी रोखतात ते बघूया. काहीतरी जादू करावी लागेल संदेश आगरे यांना जर ही मॅच आपल्याला जिंकायची असेल तर. संदेश आगरे शेवटचं षटक घेऊन येत आहेत. 6 बॉल 7 रन असताना आलेले ते संदेश आगरे. हो असं चांगल्या प्रकारे बॉल टाकला होता. सिंगल लेग साईडला कटवला 1 रनसाठी आणि आता आले षटकारांचा बादशाह साई आगरे. बघूया आता इथून जर तुम्हाला मॅच जिंकायची असेल तर साई आगरेला विकेटवरती उभा करावं लागेल. नाही तर कॅच किंवा मोठे फटके मारताना जर आऊट झाले तर तुम्ही संघात विजयाच्या दिशेने पुनरागमन करू शकता. पण जोपर्यंत साई आहे तोपर्यंत मॅच खेचून घेऊन जायची ताकद त्यांच्या बॅटिंगमध्ये आहे. तर बघूया संदेश आगरे काय जादू करतात आणि कशा पद्धतीने बॉल टाकतात आणि साई आगरेला कशा पद्धतीने आउट करतात ते आपण आता बघणार आहोत. मारलाय मोठा फटका, मारला ऑफ साईडला कटवलाय. बघूया कशा पद्धतीने होत्या. दुसऱ्या रनसाठी धावत आहे आणि रनआउटचा विकेट होईल तोपर्यंत आलेले आहे ते अभि आगरे. अजूनही 3 धावांची गरज आहे. संदेश आगरे बॉलिंग करण्यासाठी सज्ज आहेत.
एक साईडला टाकलेला आहे आणि बॉल आणि हा सिक्स. अशा पद्धतीने रिव्हर्स शॉट मारून आग्रे बंधू तीनही मॅच विन झालेले आहेत आणि जल्लोष बघू शकता तुम्ही. 27 ते 28 रनांचा पाठलाग करताना 2-3 सिक्स मारून साई आग्रे यांनी विजय आपल्या नावावर करून घेतला आहे. विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन.